Uh, good evening, everybody. Now we start the fourth chapter, environment and management, in which we completed topic up to the environmental conservation and our social responsibility. The next topic is regarding the rules and regulation and acts. Means why the government need to the act to conserve this environment, and uh, they forms and acts. म्हणजे गव्हर्नमेंटला अशी गरज इनॅक्टेड द ऍक्ट्स लॉज, म्हणजे गव्हर्नमेंटला त्याची अशी काय गरज वाटली की ऍक्ट्स आणावेत, कारण ह्युमन बिईंग्स हा एन्व्हायरमेंटमध्ये बरेच आपल्या आपण हे बघितलं ना महात्मा गांधींचं वाक्य, अर्थ कॅन, काय वाक्य ते कोण सांगेल? The earth is sufficient of The earth, everyone's need, but not the greed. The earth is sufficient to satisfy everyone's need, but not the greed. येस, महात्मा गांधींनी सांगितलं होतं की ते तुमची तुम्हाला जे पाहिजे ते सफिशियंट करू शकतात, पण तुमची ग्रीड म्हणजे लोभ पूर्ण करू शकत नाही. ड्यू टू दिस ग्रीड ह्युमन बिईंग्स डिस्ट्रॉय द एन्व्हायरमेंट. सो गव्हर्नमेंट इनॅक्टेड द लॉज, म्हणजे गव्हर्नमेंटनी काय ऍक्ट लॉ आणले. त्यातला फर्स्ट ऍक्ट आहे फॉरेस्ट कॉन्झर्वेशन ऍक्ट 1980. आता फॉरेस्ट म्हणजे तुम्हाला माहिती आहे, कॉन्झर्वेशन मीन्स प्रिझर्व. टू प्रिझर्व द फॉरेस्ट गव्हर्नमेंट इनॅक्टेड म्हणजे अंमलात आणला ऍक्ट 1980, म्हणजे 1980ला हा ऍक्ट आला. त्या ऍक्ट मध्ये काय, द लँड रिझर्व फॉर द फॉरेस्ट कन्झर्वेशन हॅज बीन प्रोहिबिटेड टू यूज फॉर एनी अदर पर्पज फॉर बाय धिस लॉ. मीन्स इफ द एनी लँड इज प्रिझर्व फॉर द फॉरेस्ट कन्झर्वेशन, देन नोबडी कॅन यूज दॅट लँड. म्हणजे लक्षात आलं का, समजा एखादी लँड ही फॉरेस्टसाठी गव्हर्नमेंटने डिक्लेअर केली, तर दुसरं कुणालाही ती लँड वापरता येणार नाही. असा ऍक्ट 1980ला आला. Suppose we need to use of this land, then permission of central government is compulsory for mining activities. Any person who disobeyed this law, they entitled to imprisonment of for the 15 years. Imprisonment means तुरुंगवासाची शिक्षा होती 15 days, म्हणजे सॉरी इयर्स नाही, डेज. 15 days पर्यंत शिक्षा होऊ शकते एनी डिसऑबेज दिस लॉ. म्हणजे फॉरेस्ट कॉन्झर्वेशन, तुम्ही जंगलामध्ये फिरायला गेला आणि तुम्ही तिथं काही डिस्ट्रॉय केलं, तर तुम्हाला किती दिवसापर्यंत शिक्षा होऊ शकते? 15 days. 15 days पर्यंत शिक्षा होऊ शकते. आणि दिस इज अ फॉरेस्ट कॉन्झर्वेशन ऍक्ट 1980. ओके, आता त्याच्यामध्ये काही ऍक्ट असल्या, आपल्या रुरल एरियामध्ये गायरानाच्या जमिनी असतात, म्हणजे वेअर द काऊज म्हणजे त्यांचे फूड घेतात, त्याला गायरान म्हणतात, तर त्याचं ते पण फॉरेस्टच्या कॉन्झर्वेशन ऍक्ट मध्येच इन्क्लूड झालेलं आहे. हे कळलं का, फॉरेस्ट कॉन्झर्वेशन ऍक्ट 1980. Yes, sir. देन एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन ऍक्ट. आता फॉरेस्ट कडून एन्व्हायरमेंट कडे आला ऍक्ट. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन फॉरेस्ट अँड एन्व्हायरमेंट, कोण सांगेल? Environment means आपल्या सराउंडिंग मध्ये येस, जे एन्व्हायरमेंट आहे ते. मीन्स ऑल लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्स. आणि फॉरेस्ट मध्ये फक्त लिव्हिंग थिंगचाच जास्त समावेश होता, पण एन्व्हायरमेंट मध्ये सगळंच आलं. आणि फॉरेस्ट म्हणजे फॉरेस्ट एरिया, वेअर फॉरेस्ट एरिया इज डिक्लेअर, म्हणजे इथं फॉरेस्ट आहे, म्हणजे पुणा डिस्ट्रिक्ट देअर इज अ भीमाशंकर, it is a forest area, but we come in Pune, it is not forest area. Therefore the forest conservation act is not enacted in that area, but environmental conservation act can be enacted everywhere. म्हणजे एन्व्हायरमेंट तर सगळीकडेच आहे, म्हणून थोडासा ऍक्ट चेंज होऊन एन्व्हायरमेंट कॉन्झर्वेशन ऍक्ट आला. पर्पज ऑफ दिस ऍक्ट टू कंट्रोल द पोल्युशन्स अँड पनिश द पर्सन्स और इन्स्टिट्यूट्स हार्मिंग द एन्व्हायरमेंट. म्हणजे एखादं पोल्युशन्स फॅक्टरी असतील, किंवा एखादा पर्सन्स हे करत असेल, किंवा इंडस्ट्री असेल, आणि त्याचं वेस्ट वॉटर डायरेक्ट रिव्हरमध्ये सोडत असेल, तर ह्याच्यासाठी पनिशमेंट आली ह्या ऍक्टनुसार. एनी पर्सन्स और फॅक्टरी इज प्रोहिबिटेड बाय दिस ऍक्ट फॉर रिलीजिंग द पोल्युटंट्स इन द ॲटमॉस्फिअर बियॉन्ड द परमिसेबल लिमिट. परमिसेबल लिमिट्स म्हणजे की आता इंडस्ट्रियलायझेशन तर झालं पाहिजे, म्हणजे न्यू इंडस्ट्रीज आर रिक्वायर,
आपल्याकडे न्यू इंडस्ट्री आल्या पाहिजे, तर रोजगार मिळेल, नवीन उत्पादन होतील. तर ह्या इंडस्ट्री ज्या आहेत, ह्या इंडस्ट्रीला काही परमिसेबल अमाऊंट दिलेली आहे, म्हणजे एवढं एवढं तुम्ही पोल्युटंट करू शकता. म्हणजे एवढ्या प्रकारे तुम्ही चिमणी जी असते त्याच्यातून एवढे गॅसेस बाहेर जाऊ शकतात किंवा वेस्ट एवढ्या प्रमाणात बाहेर येऊ शकतं. ह्या परमिसिबल लिमिटच्या पलीकडे गेलं तर तुम्हाला त्या ऍक्टनुसार शिक्षा होणार. पोल्युटंट्स इन ॲटमॉस्फिअर बियॉन्ड द परमिसिबल लिमिट, म्हणजे तुम्हाला ठरवून दिलेल्या लिमिटपेक्षा जास्त केलं तर दिस पर्सन ब्रेचिंग दिस रूल्स इज entitled for their 5 years imprisonment or the fine up to 1 lakh. National Green Tribunal has been established in 2010 for effective implementation of the environmental related law. म्हणजे ह्याचा अर्थ कळला का तुम्हाला? हे कुणी हे जे लॉज तोडले, म्हणजे हा जो शब्द आहे तर परमिसेल ब्रीचिंग म्हणजे कुणी मोडले, ब्रीचिंग दिस रूल्स, तर त्याला अप टू 5 इयर्स इम्प्रिझनमेंट म्हणजे तुरुंगवास आणि 1 लाख इथपर्यंत तुम्हाला फाईन होऊ शकतो. आणि यानंतर 2010 मध्ये ट्रायब्युनल म्हणजे ग्रीन ट्रायब्युनल, नॅशनल ग्रीन ट्रायब्युनल ची फॉर्म झालं. म्हणजे ह्याच्यामध्ये एक वेगळं कोर्ट असतं, जसं आपल्याला कोर्ट्स असतात, की कधी भांडणं झाली तर त्यासाठी वेगळं कोर्ट असतं, जमिनीच्या वादासाठी कोर्ट असतं, तसं एन्व्हायरमेंटसाठी नॅशनल ग्रीन ट्रायब्युनल ची फॉर्मेशन 2010 मध्ये झाली. हे तुम्ही फक्त लक्षात ठेवा, याच्यातला एखादा क्वेश्चन येऊ शकतो किंवा जनरल नॉलेज म्हणून तुम्हाला कुठेही हा क्वेश्चन पुढे विचारला जाऊ शकतो. त्यामुळं हे ऍक्ट्स आणि त्याच्या प्रोव्हिजन ह्या लक्षात ठेवा. आता ह्यानंतरचा जो पार्ट आहे, हा इथलं काय प्रॉब्लेम आहे का समजायला? नो सर. ओके. आता वाईल्ड प्रोटेक्शन ऍक्ट 1972 म्हणजे फॉरेस्ट कन्झर्वेशनच्या अगोदर वाईल्ड प्रोटेक्शन ऍक्ट 1972 आला. म्हणजे वाईल्ड लाईफ म्हणजे जंगली जे जीवन आहे त्याचे प्रोटेक्शन करायला 1917 मध्ये जो क्लॉज आला, त्या क्लॉज मध्ये 49 क्लॉज म्हणजे वेगवेगळे, जेव्हा एनी लॉ येतो, लॉ म्हणजे कायदा येतो, तर त्या कायद्यामध्ये वेगवेगळे क्लॉज असतात. त्यातला 49 ए, बी आणि सी हे तुमच्यासाठी अभ्यासाला आहेत. तर आता ऍज पर क्लॉज 49 म्हणजे 49 मध्ये काय आहे की द ट्रेडिंग ऑफ रिअर ॲनिमल्स हॅज बीन कम्प्लिटली बॅन्ड. म्हणजे रिअर ॲनिमल्स, जे ॲनिमल्स आता एक्सटिंक्ट होत आहेत म्हणजे नष्ट पावत आहेत, अशा ॲनिमलचं ट्रेडिंग म्हणजे विक्री करणं वगैरे हा गुन्हा आहे. त्यातलं एक महत्वाचं तुम्हाला माहिती आहे, टॉर्टॉईज. ओके, म्हणजे टॉर्टॉईजची विक्री वगैरे हे सुद्धा गुन्हा आहे, पण आपल्याकडे बरेच लोक टॉर्टॉईज विकत घेतात. हे लक्षात आलं का तुमच्या? रूल 49 ए, ट्रेडिंग ऑफ रिअर ॲनिमल्स हॅज बीन कम्प्लिटली बॅन. आता हा पिकॉक पण आहे, असे बरेच प्राणी आहेत की जे प्रोहिबिटेड आहे. पण आपले डोमेस्टिक जे हे आहेत बर्ड्स वगैरे, म्हणजे हेन असेल, बाकीचे जे आपण डक वगैरे असेल, तर ते ह्याच्यामध्ये प्रोहिबिट होत नाही. जे आपण हा ते ह्याच्यामध्ये होत नाही. ओके, ते त्यांच्यामध्ये वेगवेगळे ऍक्ट आहेत. म्हणजे वाईल्ड लाईफ, आपण वाईल्ड लाईफ म्हणजे आपण पेट करू शकता, पाळू शकता. एलिफंट पण आहे ना, एलिफंट, कॅमल ते पण आहे ना. हो, आपण ते त्यानंतर तुम्हाला माहिती आहे का सर्कसमध्ये बंदी सुरुवात झाली यायला. सर्कसमध्ये या प्राण्यांना हे करायला सुद्धा नंतर बॅन यायला लागले. म्हणजे पूर्वी सर्कसमध्ये वाघ वगैरे असायचे, जसं जसं हा ऍक्ट यायला लागला तसं तसं त्याच्यावर बॅन यायला लागला. ऍज पर क्लॉज 49 बी, द यूज ऑफ आर्टिकल प्रिपेअर्ड फॉर स्किन और ऑर्गन्स ऑफ द वाईल्ड ॲनिमल्स हॅज बीन बॅन. म्हणजे तुम्हाला माहित असेल की काही लोकांच्या घरी पहिले वाघाची कातडी त्याच्यावर बस, ओल्ड फिल्म पिक्चर पाहिले ना तुम्ही, त्यामध्ये ते दिसायचं. ओल्ड हिंदी किंवा मराठी पिक्चर, त्याच्यामध्ये टायगर ची अशी स्किन असते ती टाकून त्याच्यावर बसायचं वगैरे. पाहिले का कोणी? तुम्ही जिथं रिअल मध्ये पाहिलंय तिथं 49 बी नी त्यांना शिक्षा होऊ शकते. कुठं पाहिलंय तुम्ही?
हा? गेलो तेवढा ट्रिपला सर तेव्हा पाहिलं होतं राजा महाराजांच्या काळात. कुठं कुठं पाहिलं? हा, ते हे असेल, म्युझियम असेल ना. हा, म्युझियम मध्ये. जर तुम्ही कुठं करायला गेला आणि कुणी तुमच्यातल्या फ्रेंडनी तक्रार केली क्लॉज 49B, तर फाईन होईल. हम्म? ते सर जाणार पण नाही करायला. हा, नाही, पण एखाद्याच्या घरी असेल ना, तरी आता कुणाकडे नाहीये हे. पूर्वी खूप लोक हौशीने पाळायचे. काही लोक डिअरची शिंग लावायचे, माहितीये का तुम्हाला? हरणाची शिंग. येस सर, येस. हा. हा सर. ते पण बॅन आहे. जर कुणाकडे असेल तरी त्यालाही शिक्षा होऊ शकते. त्यानंतर ॲज पर क्लॉज 49C, डिस्क्लोजर ऑफ द स्टॉक ऑफ आर्टिफॅक्ट्स मेड फ्रॉम द रिअर वाईल्ड ॲनिमल्स इज अ कंपल्सरी. म्हणजे आर्टिफिशियल ज्या वस्तू आहेत, त्यांचा साठा जर केला, रिअर रिअर गोष्टींचा, आर्टिफॅक्ट सॉरी, रिअर वाईल्ड ॲनिमलचा, तरी तो स्टॉक जर केला तरी तो पण तो गुन्हा आहे. जाहीर करणे म्हणजे तो, किंवा डिक्लेअर केला जातो गव्हर्नमेंटकडून, की आमच्याकडे ह्या ह्या गोष्टी, स्टॉक आर्टिफॅक्ट्स मेड फ्रॉम द वाईल्ड रेअर ॲनिमल्स हे कंपल्सरी केलेले 49C नुसार. हे कळले का ऍक्ट? येस सर. हा, ओके. कुठला? Always remember page number 41 वर जा. ऑलवेज रिमेंबर ॲज पर वाईल्ड प्रोटेक्शन ऍक्ट 1972, तोच ना? Yes sir. ॲज पर क्लॉज, आता हा वाईल्ड प्रोटेक्शन ऍक्ट 1970, म्हणजे गव्हर्नमेंटनी हा एक कायदा आणला ऍक्ट 1972 ला, वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट. म्हणजे वाईल्ड लाईफ आपल्याला प्रिझर्व करण्यासाठी, कॉन्झर्व करण्यासाठी ऍक्ट आला. त्यातल्या 49चा जो क्लॉज आहे त्याच्यामध्ये 3 सब टाईप आहेत. क्लॉज ए, 49A, 49B आणि 49C. 49A मध्ये कुठल्याही रिअर ॲनिमलचं ट्रेडिंग करायचं नाही, विकायचं नाही. कासव विकणे, मांडूळ विकतात त्याला, माहिती आहे ना तुम्हाला? ग्रामीण भागात खूप असते. हो सर. हा, पण परत ते सापाचं पण येतं, ट्रेडिंग ऑफ, म्हणजे आता ते पहिल्यासारखे गारुडी लोक राहिले नाहीत. नाहीतर पूर्वी ते हे पण करायचे, साप विकणे वगैरे, हे सगळं बॅन आहे. आणि क्लॉज नंबर 49B, यूज ऑफ आर्टिकल प्रिपेअर फ्रॉम द स्किन ऑर ऑर्गन्स ऑफ द वाईल्ड. म्हणजे वाईल्ड ॲनिमलची स्किन, म्हणजे त्याची चमडीपासून कुणी काय बनवत असेल, किंवा त्यांचे हरणाची शिंग आहेत, किंवा वाघाचं नख असतात, नेल्स, तुम्ही पाहिले ना, काय काय लोकांकडे असतात, ते प्रिझर्व केलेले असतील. किंवा ते काही लोक, पूर्वीच्या काळी लोक ते वाघाच्या कातडीवर बसून, काय म्हणतात त्याला, पिक्चर मध्ये दाखवायचे, ते वाघाच्या कातडीवर बसलेले. ते 49B नुसार ते गुन्हा आहे. आता त्यानंतर ॲज पर क्लॉज 49C, डिस्क्लोजर ऑफ द स्टॉक ऑफ आर्टिफॅक्ट्स मेड फ्रॉम द रिअर वाईल्ड ॲनिमल्स इज कंपल्सरी. म्हणजे तुम्हाला तो जाहीर करावा लागेल, वस्तूंचा साठा जाहीर करावा लागेल, की तुमच्याकडे हे डिस्क्लोजर आहे. म्हणजे माझ्याकडे जर समजा जुन्या असतील गोष्टी, आता ह्यांच्याकडे कोणी तर पाहिलं ना त्यांनी, वाघाची कातडी जुनी, हे ऍक्ट येण्याच्या अगोदर 1972, तर त्यांनी डिस्क्लोज केलं पाहिजे की माझ्याकडे असा असा साठा आहे, तो काहीतरी गव्हर्नमेंटकडे जमा करू शकतात. ते कळलं का? Yes sir. त्यानंतर ही खूप भारी स्टोरी आहे, द बिग स्टोरी ऑफ अ स्मॉल मॅन. म्हणजे बिग स्टोरी ऑफ स्मॉल मॅन मी तुम्हाला रीड करून दाखवतो. जाधव मोलाई प्युगेन इज अ हायली केपेबल पर्सन इन आसाम. ह्या आसाम मधला मनुष्य आहे. यांनी फॉरेस्ट एन्व्हायरमेंट कॉन्झर्वेशन साठी काय काम केलं हे त्यांनी सांगितलेलं आहे. बॉर्न इन 1963 मध्ये याचा जन्म झाला यांचा. ही इज वर्किंग ॲज अ फॉरेस्ट वर्कर सिन्स द एज ऑफ 16 इयर्स. म्हणजे साधारणपणे तुमच्या वयाचा असताना यांनी फॉरेस्टमध्ये काम करायला सुरुवात केली. वन्स लार्ज नंबर ऑफ स्नेक्स डायड इन द फ्लड ऑफ द ब्रह्मपुत्रा रिव्हर फ्लोईंग बाय द विलेजेस. म्हणजे एकदा ब्रह्मपुत्रा रिव्हरला पूर आला, फ्लड, आणि त्याच्यामध्ये खूप स्नेक्स डायड झाले. ॲज अ
preventive measure, Molai planted 20 bamboo plants in 1979. त्यांनी फक्त 20 बांबूची झाडं लावली. The local social forest department began a social afforestation project on 200 acres of the land. मग त्यांनी जे तिथलं हे होतं फॉरेस्ट कॉन्झर्वेशन, त्यांनी उपाययोजना करायला सुरुवात केली आणि त्यांनी 200 हेक्टर्समध्ये ट्री प्लांटेशनला सुरुवात केली. The Molai was one of the few forest workers who were looking after that project. म्हणजे हे तिथं त्याला रखवालदारीचं काम होतं, पाहायचं. Molai continued to plant tree even after the completion of the project. प्रोजेक्ट कम्प्लीट पण झाला 1979च्या 2 to 3 years मध्ये कम्प्लीट झाला. पण ह्या मोलाईने ते काम कंटिन्यू ठेवलं. ॲज अ रिझल्ट ऑफ हिज कंटिन्युअस वर्क ऑफ प्लांटिंग अँड केअरिंग ऑफ द ट्री, म्हणजे त्या झाडांची त्यांनी काळजी घेतली, नवीन झाडं त्यांनी लावली. द बॅरन एरिया विटनेस द फॉरेस्ट कव्हर ओव्हर द 1360 एकर्स. म्हणजे जो ओसाड, बॅरन एरिया म्हणजे ओसाड पडलेलं होतं, एकही झाड नव्हतं, ते सगळं कव्हर होऊन म्हणजे 1360 एकर्स मध्ये त्यांनी सगळीकडे ट्री प्लांटेशन केलं. टुडे दिस जंगल इज अ कोकिलामुख ऑफ द जोरहत डिस्ट्रिक्ट ऑफ आसाम. म्हणजे तिथं ते जंगल म्हणून डिक्लेअर केलं आता त्या भागाला. रिझल्ट ऑफ द हार्ड वर्क फॉर 30 years. म्हणजे जवळजवळ 30 years पर्यंत त्यांनी हे काम केलं, एवढी झाडं लावली त्या ठिकाणी. He has been awarded with the prestigious Padma Shri award by the government of India for his unparalleled work. म्हणजे त्याच्या ह्या कामासाठी त्याला पद्मश्री पुरस्कार मिळाला. नाउ इट इज अ वेल नोन ॲज मोलाई जंगल. Many peoples come together to destroy the forest, but a single person if determined, can establish a new forest. म्हणजे ह्या माणसाने इतकं चांगलं काम केलं की विदिन 30 years त्यांनी एक जंगल उभा केलं. नाहीतर लोक येऊन झाडं तोडून जंगल डिस्ट्रॉय करण्याचा प्रयत्न करतात, फॉरेस्ट. म्हणून याला गव्हर्नमेंटनी पद्मश्री पुरस्कार दिला. हे तुम्हाला एक्झामला विचारणार नाही, पण माहीत असू द्या, यावेळेस फिलिंग द ब्लँक्सला विचारलं तर. म्हणजे ॲट द एज ऑफ युअर एज, म्हणजे तुमच्या एजचा असताना त्यांनी हे काम केलं. आता नेक्स्ट टॉपिक आहे एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन अँड बायोडायव्हर्सिटी. आता ह्या 3 वर्ड्सचं तुम्हाला मिनिंग कळलं पाहिजे. एन्व्हायरमेंट, यू नो व्हॉट इज मीन बाय एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंट मीन्स ऑल लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्स अराउंड अस, म्हणजे आपल्या अवतीभोवती असलेले लिव्हिंग नॉन लिव्हिंग थिंग्स म्हणजे एन्व्हायरमेंट. आणि कॉन्झर्वेशन मीन्स प्रिझर्वेशन. आणि बायोडायव्हर्सिटी मीन्स व्हेरियसनेस इन द एन्व्हायरमेंट, म्हणजे वेगवेगळ्या विविधता आपल्या एन्व्हायरमेंटमधील. ह्या 3 टॉपिकच्यावर हा टॉपिक डिस्कस करायचा आहे. मोस्ट हार्मफुल इफेक्ट ऑफ द एन्व्हायरमेंट पोल्युशन्स ऑकर ऑन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. Have you seen some example of this in your area? Our living worlds had been richly diverse. It consisted of variety of plants and animals. However, we are not able to see some species, specific animal about which we had listened from our earlier generation. Who is responsible for this? म्हणजे सराउंडिंग टू यू, म्हणजे तुमच्या सराउंडिंग मध्ये तुम्ही अशा व्हरायटीज पाहिलेल्या असतील. कुठल्या कुठल्या व्हरायटीज पाहिल्यात? एक व्हरायटीज म्हणजे बायोडायव्हर्सिटी. कोण सांगू शकेल का? सपोज यू टेक अ ट्री. झाडांमधली विविधता, हा, प्लांट्स मध्ये आहे, अॅनिमल्स मध्ये आहे, अशी डायव्हर्सिटी तुम्हाला दिसते. ही जी डायव्हर्सिटी आहे, ही डायव्हर्सिटी तुम्ही ऑब्झर्व केलेली असेल. आता काही वेळेस काही लोक सांगतात की आमच्या वेळेस आमच्या जनरेशनमध्ये ह्या गोष्टी होत्या, त्या आता ह्या गोष्टी नाहीयेत. अशा काही गोष्टी एक्सटिंक्ट होत गेल्या, स्पेसीज, व्हरायटी. आता उदाहरणार्थ तुम्ही फर्स्ट टॉपिकमध्ये आपण पाहिलं की डायनासोर आता नाहीये, ती बायोडायव्हर्सिटी नाहीये. किंवा तुमच्या एरियामध्ये जर पिकॉक असतील तर पिकॉकची सुद्धा काही ठिकाणी पिकॉकची डायव्हर्सिटी केलेली असेल, म्हणजे आता पिकॉकच दिसत नाही. अशा पण गोष्टी तुम्हाला
तुमच्या सराउंडिंग मध्ये दिसतात का, असे क्वेश्चन केलेलं आहे. आता हे जे डायव्हर्सिटी, आता तुम्हाला काय विचार, डायव्हर्सिटी कुठल्या कुठल्या टाईपचे आहेत. आता तुम्हाला विचारलं ना प्लॅन डायव्हर्सिटी, या तर तुम्हाला असा क्वेश्चन येऊ शकतो की व्हॉट आर द टाइप्स ऑफ डायव्हर्सिटी अँड एक्सप्लेन विथ टाइप ऑफ बायोडायव्हर्सिटी एक्सप्लेन विथ एक्झाम्पल्स, असा क्वेश्चन 3 मार्क्स 4 मार्क्सला येऊ शकतो. देर आर 3 टाइप्स ऑफ बायोडायव्हर्सिटी, जेनेटिक, स्पेसीज अँड इकोसिस्टीम. आता एक बाय एक हा क्वेश्चन येऊ शकतो. व्हॉट इज मीन बाय जेनेटिक बायोडायव्हर्सिटी. आता जेनेटिक बायोडायव्हर्सिटी मीन्स आर वी सेम, तुम्ही मी सारखं आहे का दिसायला. No, sir. इट इज अ No, sir. व्हाय वी आर No. नॉट सिमिलर टू इच अदर, कोण सांगेल. झालंय ना आपलं जेनेटिक मध्ये, व्हाय वी आर नॉट सिमिलर टू आवर पेरेंट्स, व्हाय डिफरंट वी आर डिफरंट इन लुकिंग, काय कोण सांगेल. Gamete. Yes, we are made, all the human beings or animals are made up of male and female gametes, and due to this fertilization, male and female gamete fusion took place and new individual is formed. म्हणजे new म्हणजे fertilization happen and new individual is formed, म्हणजे new individual किंवा offspring is produced. Because of male and female gamete there is variation in genetic material, so various type of varieties seen in living organisms like human beings. म्हणजे occurrence of diversity among the organism or species is genetic diversity. म्हणजे पहिलं त्यांनी what is the genetic diversity, the diversity occurrence of diversity among the organism for same species is called genetic diversity. म्हणजे एका स्पेसीज मध्ये, आता ह्युमन बिंग ही स्पेसीज घेतली तर त्याच्यामध्ये वेगवेगळी डायव्हर्सिटी दिसते, याला जेनेटिक डायव्हर्सिटी म्हणतात. म्हणजे ऑकरन्स ऑफ डायव्हर्सिटी अमंग द Sir, ऑर्गॅनिझम, diversity म्हणजे विविधता, वेगवेगळे. डायव्हर्सिटी म्हणजे वेगवेगळे, तुम्ही मी सारखं दिसत नाही, तुमचा भाऊ तुमच्यासारखे सेम दिसत नाहीये, किंवा तुम्ही आई वडिलांसारखे दिसत नाही, ही डायव्हर्सिटी आहे. इन सेम स्पीसीज इज कॉल्ड जेनेटिक डायव्हर्सिटी. एका स्पेसीज मध्ये वेगवेगळे असतात. फॉर एक्झाम्पल यांनी दिलंय, इच ह्युमन बिंग इज डिफरंट फ्रॉम अदर. कळलं का. yes, sir. Possibility of wiping out the species arise if there is a decrease in diversity within the species whose numbers involve in sexual reproduction. ओके, म्हणजे हे कळलं का तुम्हाला. हो sir. म्हणजे की डायव्हर्सिटी का आहे तर हुज मेंबर्स इन्व्हॉल्व इन सेक्शुअल रिप्रोडक्शन, म्हणजे कुठला मेंबर त्या सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये इन्व्हॉल्व आहे त्याच्यावरती ती स्पेसीज डिफरंट होणार. म्हणजे एकच पॉसिबल, आता आपण पाहिलं तर अमेरिकन मध्ये सगळे गोरे आहेत, बरोबर. काही ब्लॅक पण आहेत, काही ब्लॅक पण आहेत, पण जास्त गोरे आहेत. साऊथ आफ्रिकेमध्ये ब्लॅक आहे, आणि इंडियन ब्लॅक पण नाही, व्हाईट पण नाही. म्हणजे ही डायव्हर्सिटी तर पाहिली आपण, बरोबर, कलर मध्ये. yes, sir. हे जेनेटिक डायव्हर्सिटी आहे ह्युमन बिंग्स मध्ये. असं सगळीकडे आहे. सगळी आंब्याची झाडे, मँगो ट्री सेम असतात का नाही, त्यात वेगवेगळे डायव्हर्सिटी असते. मँगो मध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत, बरोबर. अल्फान्सो आहे, हा, हे जेनेटिक डायव्हर्सिटी. पण तसं नाही, आता वन स्पेसीज मध्ये वेगवेगळी डायव्हर्सिटी आली. एकच मँगो घेतली तर मँगोतली डायव्हर्सिटी, ह्युमन बिंग मधली डायव्हर्सिटी. हे कळलं का. आता स्पेसीज, त्यानंतर नेक्स्ट आहे स्पेसीज डायव्हर्सिटी. इन्युमरल स्पेसीज ऑफ ऑर्गॅनिझम ऑकर इन द नेचर, दिस इज कॉल्ड स्पेसीज डायव्हर्सिटी. स्पेसीज डायव्हर्सिटी इन्क्लूड व्हेरियस टाइप्स ऑफ प्लांट्स, अॅनिमल्स अँड मायक्रो. आता आपण जेनेटिक डायव्हर्सिटी पाहिली. जेनेटिक डायव्हर्सिटी म्हणजे सेम स्पेसीज मधली डायव्हर्सिटी, आणि स्पेसीज डायव्हर्सिटी म्हणजे वेगवेगळ्या स्पेसीज. आता किती स्पेसीज असतील असं तुम्हाला वाटतं, कुणाला वाटतं किती स्पेसीज, म्हणजे किती वेगवेगळे अॅनिमल्स असतील किंवा प्लांट्स, ट्रीज असतील. एन नंबर ऑफ, खूप प्रचंड प्रमाणात. ओके, इनफायनाइट. हा, पण त्यातल्या काही व्हरायटी आहेत त्यांचं कॉन्झर्वेशन करायला लागतं, कारण त्या स्पेसीज मरून चाललेत किंवा एक्सटिंक्ट होत आहेत. हे
आपण इव्हॅल्युएशन थेरीत पाहिलं की हे एक्सटिंक्ट होणारच, कारण दे नॉट अडॉप्टेड टू एन्व्हायरमेंट किंवा त्यांचे चेंजेस नाही झाले तर ते डेड होऊन जाणार. जसं डायनॉसॉरनी आपल्या बॉडीचं अर्थ टेम्परेचरनुसार स्वतःला बदललेलं नाही, तर ती स्पेसीज एक्सटिंक्ट झाली. आता डायनॉसॉर आहेत का? नाहीयेत, बरोबर. आता जेनेटिक डायव्हर्सिटी, स्पेसीज म्हणजे वेगवेगळ्या स्पेसीज. जेनेटिक म्हणजे एकाच स्पेसीज मधली डायव्हर्सिटी, म्हणजे ह्युमन मधलीच डायव्हर्सिटी. लक्षात आलं? Yes, sir. Genetic, Yes, sir. species, and then ecosystem diversity. Many ecosystems are present in each region. Ecosystem is formed through the interaction between plants, animals, and their habitat, and changes in the environment. Each ecosystem has its own characteristic: animals, plants, microbes, and abiotic factor. Ecosystem are also two types: natural and artificial. इकोसिस्टीम इज नथिंग बट इंटरॅक्शन बिटवीन प्लांट्स अँड ॲनिमल्स. म्हणजे इकोसिस्टीम जे आहे, प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी इकोसिस्टीम आहे. तुमची इकोसिस्टीम म्हणजे कळलं ना, बायोटिक, अबायोटिक फॅक्टर, याचं इंटरॅक्शन जे आहे ते इकोसिस्टीम. मग प्रत्येक या इकोसिस्टीम मध्ये पण डायव्हर्सिटी आहे. जर पुण्यातली इकोसिस्टीम पाहिली तर वेगळी आहे, रुरल एरियातली पाहिली तर वेगळी आहे, मुंबईतली इकोसिस्टीम वेगळी आहे, बरोबर. Yes, sir. हे Yes, sir. तुम्हाला हे 3 लिहिता येतील ना, जेनेटिक, स्पेसीज आणि इकोसिस्टीम डायव्हर्सिटी, हे लक्षात ठेवा 3. हो, सर. आता ह्यांनी ब्रॅकेटमध्ये दिले, देअर शुड बी अ पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ऑफ ह्युमन बिंग टुवर्ड द एन्व्हायरमेंट फॉर वेलफेअर ऑफ एंटायर लिव्हिंग वर्ल्ड्स. म्हणजे तुमची पॉझिटिव्ह ॲटिट्यूड पाहिजे, तुमच्याकडे सकारात्मक दृष्टिकोन पाहिजे टू टू कॉन्झर्व दिस एन्व्हायरमेंट. फॉर धिस पर्पज कुठं आलं? For this purpose, following rules are important. You can be a conservator, organizer, guide, plant friends, etc. Describe about the role you wish to perform and you plans for the rules. म्हणजे तुम्ही कुठला रोल करणार आहे कॉन्झर्वेशन मध्ये. कॉन्झर्वेटर म्हणजे रक्षक, ऑर्गनायझर म्हणजे ते ऑर्गनायझर्स टू ऑर्गनाइज ऑल थिंग्स म्हणजे सगळ्यांचं सुसंगतीकरण करणं, गाईड म्हणजे गायडन्स करणं, प्लांट फ्रेंड्स म्हणजे वृक्षमित्र. सांग बरं कुणाकुणाला कुठलं कुठलं करायचं. Blind friends. ओके, अजून दुसरं Conservation. कॉन्झर्वेटर. अजून नाही, सर. बर, ठीक आहे. आता हे स्केअर्ड ग्रोज म्हणजे हे काय आहे, देवराई म्हणतात ना. काही भागात देवराई असते, म्हणजे देवीच्या किंवा ह्याच्या ठिकाणी प्लांट्स खूप वाढवले जातात. Yes, sir. हा, काही देवस्थानच्या इथं प्लांट्स असतात बघा, ते कोण तोडत नाही, त्याला स्केअर्ड ग्रोज म्हणतात. म्हणजे देवराई असं म्हणतात, किंवा देवाचं पवित्र नावाने केलेली जंगल्स, ते हे तुम्हाला स्केअर्ड ग्रोज मध्ये आहे. द फॉरेस्ट कॉन्झर्व इन द नेम ऑफ द गॉड अँड कन्सिडर टू बी अ स्केअर्ड इज कॉल्ड ॲज अ स्केअर्ड grove. These are in fact centuries conserved by the society and not by the government forest department. म्हणजे लोकांनीच ठरवून दिलं, त्या गावातल्या लोकांनी, त्यातल्या लोकांनी ती झाडं तोडायची नाही असं ठरवलं. तुम्ही जर इन ट्रायबल एरिया म्हणजे आदिवासी भागात गेलं तर हे जास्त दिसतं. ते कारण फॉरेस्टला देव मानतात, माहिती आहे ना तुम्हाला. हो, सर. हो, sir. हा, सर. As it has been conserved in the name of the god, it is a special protection. This cluster of the thick forest are present not only in western Ghats of India but in entire country. म्हणजे वेस्टर्न घाट म्हणजे आपला पश्चिमेकडचा, ह्याच्यातच नाही तर पूर्ण इंडियामध्ये अशा प्रकारचं पाहायला मिळतं. मोर दॅन 13,000 scare grows have been reported in India. Where such scare grows in where are such scare grows in Maharashtra? Make list and visit their visit with your teachers. मला महाराष्ट्रातले माहिती आहेत का? तुमच्या एरियात आहेत का कुठं? नाही, सर. ओके, मग त्यांची लिस्ट करून तिथं जा. असं No, sir.
असं त्यांचं तुम्हाला सजेशन आहे. ओके. आता हे सिम्बॉल्स आहेत. ओके. त्या सिम्बॉल्सचं मिनिंग कोण कोण सांगू शकेल? फर्स्ट सिम्बॉल. सर कचरा वेस्ट म्हणजे ड्राय आणि वेस्ट. येस येस, त्याचं पण आहे. हे याचा अर्थ कोण सांगेल? कचरा कुंडीतच टाकावा. तसं पण आहे, ते पण बरोबर आहे. ह्याचं काय सांगेल कोण? प्लास्टिकचा वापर कधी करा आणि वापरता. कशाचं सांगितलं? प्लास्टिक. हे सेकंड नंबर. सेकंड नाही, सिम्बॉल कशासाठी येते? यूज द इलेक्ट्रिसिटी केअरफुली, म्हणजे तुम्ही घरात आहे तर लाईट लावून निघून गेलाय किंवा टीव्ही चालू आहे, जास्त तसं करू नका. म्हणजे इलेक्ट्रिसिटी सेव्ह करा, केअरफुली यूज करा, असं आहे त्याचं. कळलं? हो सर. हे लाईटचं दिसतंय का? आणि सेव्ह करायचं येस. असं दाखवलं. त्यानंतर सायकलचं काय सांगाल? फ्यूल कमी. फ्यूल. फ्यूल केअरफुली वापरा. सायकलच वापरा. येस सायकलचा यूज करा. म्हणजे पोल्युशन का बरं वापरायचं नाही पेट्रोल डिझेल? सर पोल्युशन होतं. Yes, correct. पोल्युशन. प्रिव्हेंट द पोल्युशन बाय दिस फ्युल्स लाईक पेट्रोल अँड डिझेल. ह्याचं कोण सांगेल? वॉटर सेव्ह करा. ओके. हाऊ, आता इथं काय ह्याच्यात दिलंय की हाऊ कॅन बायोडायव्हर्सिटी बी बायोडायव्हर्सिटीचा अर्थ कळलाय का तुम्हाला? हो सर. तीन टाईप लक्षात घ्या. जेनेटिक बायोडायव्हर्सिटी, विविधता. जेनेटिक बायोडायव्हर्सिटी. येस, जेनेटिक बायोडायव्हर्सिटी मीन्स बायोडायव्हर्सिटी विदिन वन स्पेसीज, म्हणजे जेनेटिक मध्ये ह्युमन बिंग्स मधली डायव्हर्सिटी. सेकंड येते स्पेसीज डायव्हर्सिटी. स्पेसीज डायव्हर्सिटी म्हणजे एन नंबर ऑफ स्पेसीज इन द वर्ल्ड, त्यांच्यात असणारी डायव्हर्सिटी. ओके. आणि थर्ड वन येते इकोसिस्टीमची बायोडायव्हर्सिटी, विविधता. आता हाऊ कॅन बायोडायव्हर्सिटी बी कन्झर्व? प्रोटेक्टिंग द रेअर स्पेसीज ऑफ द ऑर्गॅनिझम, म्हणजे ज्या काही स्पेसीज मृत होत चालल्यात त्या स्पेसीजचं संरक्षण करणे. आता सोलापूर डिस्ट्रिक्ट मध्ये माळढोक माहिती आहे ना तुम्हाला? माळढोकचे स्पेसीज रेअर स्पेसीज झालेले आहेत. त्याच्या कॉन्झर्वेशन साठी तिथं रोड सुद्धा होऊ देत नाही गव्हर्नमेंट. तिथे कुठल्याही चेंजेस करू देत नाही, कारण ते कन्झर्वेशन साठी गव्हर्नमेंटने डिक्लेअर केलंय. सेकंड, एस्टॅब्लिशिंग नॅशनल पार्क्स अँड सेंच्युरीज, म्हणजे त्याच्यामध्ये अभयारण्य जे आहेत त्यांची निर्मिती करायची, नॅशनल पार्कची निर्मिती करायची. काय काय ठिकाणी अशी सेंच्युरीज म्हणजे अभयारण्य जे आहेत त्याची डेव्हलप केलेली आहेत. डिक्लेअरिंग सम रिजन्स आज बायो रिझर्व्हायर, म्हणजे हे भागामधले बायो रिझर्व्हायर, म्हणजे जसं तुम्हाला माळढोक वगैरे सांगितलं ना मोहोळच्या आसपासच्या एरियात, ते सुद्धा बायो रिझर्व्हायर म्हणून डिक्लेअर केलेले आहेत. प्रोजेक्ट फॉर कॉन्झर्वेशन ऑफ स्पेशल स्पीसीज, नवीन प्रोजेक्ट त्या स्पीसीज हे करण्यासाठी. आता सांगोल डिस्ट्रिक्ट तालुक्यातली मुलं आहेत, त्यातल्यामध्ये जे खिलार बैल आहे, बुलक, खिलार गाई, काऊ, नाही, स्पेसीज कॉन्झर्वेशन साठी गव्हर्नमेंटने डिक्लेअर केलेली आहे ती स्पेसीज, कारण ते कमी होत चाललेत. रिअर नाहीये पण कमी होत चाललेत. आता प्रत्येकाकडे ट्रॅक्टर्स वगैरे आले, त्यामुळे त्यांनी त्या ज्या स्पेसीज आहेत खिलारच्या त्या कमी होत चाललेत. तर त्यासाठी त्याचं या स्पेसीज कॉन्झर्व केल्या पाहिजेत. रिअर नाहीये ती पण कमी होत चालली. ओके. कॉन्झर्वेशन ऑफ ऑल प्लांट्स अँड ॲनिमल्स, सगळे प्लांट्स ॲनिमलचं कॉन्झर्वेशन केलं पाहिजे. ऑब्झर्विंग द रूल्स, म्हणजे ते रूल जे आहेत, ऑब्झर्विंग रूल्स म्हणजे रूल्स पाळले पाहिजेत. मेंटेनिंग द रेकॉर्ड ऑफ ट्रॅडिशनल नॉलेज, म्हणजे ट्रॅडिशनल नॉलेजचं रेकॉर्ड केलं पाहिजे. आणि ह्यात अजून एक आहे बायोडायव्हर्सिटी बुक, म्हणजे प्रत्येक गावामध्ये
बायोडायव्हर्सिटी बुक केलंय गव्हर्नमेंटने, की तुमच्या ह्याच्यात कुठल्या कुठले झाडं आहेत, कोणते प्लांट्स, कुठले कुठले ॲनिमल्स आहेत आणि त्यातले प्रकार, हे बुक्स ह्याच्यात नाहीये, पण ते बुक्स पण गव्हर्नमेंटनी केलेले आहे. आता ह्याच्यावरती काम करणारे हे ऑर्गनायझेशन आहेत. व्हॉलेंटरी ऑर्गनायझेशन कुठले आहेत? बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी मुंबई, CPR एन्व्हायरमेंट ग्रुप, हे तुम्ही वाचू शकता. हे इंटरनॅशनल आहेत, हे नॅशनल आहेत. कळलं का? हो सर. ॲटम आता हा थिंक अँड अँसर. ॲटम ॲट व्हेरियस लेवल आर परफॉर्म फॉर कन्झर्विंग द एन्व्हायरमेंट रोल ऑफ द पर्सन इन defined as per this level. Some of roles are given below. Which roles would you like to perform? आता एन्व्हायरमेंट कॉन्झर्वेशन साठी वेगवेगळे रोल्स आता तुम्हाला मी सांगितलं होतं. तसं आता ह्याच्यात माय रोल्स काय आहे? पहिला अवेअरनेस. अवेअरनेस कसं करणार? जनजागृती, एज्युकेशन, माहिती देणार. तुम्हाला आता अभ्यासक्रमातच आहे, व्हाय नीड द बायोडायव्हर्सिटी, व्हाय एन्व्हायरमेंट कॉन्झर्व, हे एज्युकेशन झालं. गायडन्स म्हणजे काय केलं पाहिजे. अवेअरनेस म्हणजे जनजागृतीसाठी काय केले पाहिजे. इमिटेशन्स ह्याच्यात म्हणजे तुम्हाला काय इमिटेशन्स म्हणजे अनुकरण काय केलं पाहिजे. इमिटेशनचा अर्थ काय? अनुकरण म्हणजे तुम्ही काय दुसऱ्याचं बघून केलं पाहिजे. इमिटेशन्स. ऑर्गनायझेशन अँड पार्टिसिपेशन. कळले का हे अवेअरनेस मध्ये? Yes, sir. त्यानंतर आहे पुढचं नेक्स्ट प्रिव्हेन्शन. प्रिव्हेन्शनसाठी तुमचा रोल काय? प्रिव्हेंटिंग पॉसिबल हार्म्स म्हणजे तुमच्या लक्षात आलं की ह्याच्यापासून धोका आहे, तर ते तुम्ही प्रिव्हेंट केलं पाहिजे. तुमचा रोल. डिझायनिंग न्यू प्लॅन्स, नवीन प्लॅन्स तयार केले पाहिजेत. फॅक्टर्स हार्मफुल टू द एन्व्हायरमेंट, तर कुठल्या फॅक्टर हार्मफुल आहेत की त्यामुळे एन्व्हायरमेंटवरती त्याचा परिणाम होईल, हे प्रिव्हेंटिव्ह मेजर केले पाहिजेत. तुम्हाला काय सांगता येते का ह्याच्यात? सांगा बरं, प्रिव्हेन्शन मध्ये काय करता येईल? प्रिव्हेन्शन एकदा रिपीट करता का? प्रिव्हेन्शन म्हणजे हा एन्व्हायरमेंटचं तुम्ही प्रिव्हेन्शन कसे कराल? तर प्रिव्हेंटिंग पॉसिबल हार्म्स म्हणजे एन्व्हायरमेंटला जे काय कुठल्या हार्म्स होऊ शकतात. फॉर एक्झाम्पल, एखादी फॅक्टरी आहे, तर त्या फॅक्टरीमधून एन्व्हायरमेंट पोल्युशन होणार आहे, तर ते प्रिव्हेंट करायचं. समजा ते इम्पॉसिबल असेल, तुम्ही फॅक्टरी काय पूर्ण बंद करू शकत नाही, तर त्याची जी चिमणी आहे त्याची हाईट वाढवायची. आलं का लक्षात? ओके. काय? किंवा नवीन जे टेक्निक्स आलेत त्या टेक्निक्स मधून पोल्युटंट्स बाहेर कमी कसे जातील, किंवा वेस्ट जे जाणार आहे इंडस्ट्रीमधून त्याच्यामध्ये ट्रीटमेंट प्लॅन करायचे आणि नंतर ते वेस्ट प्रिव्हेंटिंग कॉटन बॅग्स यूज करायच्या प्लॅस्टिकच्या ऐवजी. बरोबर असं म्हणायचं का? येस सर. यूज ऑफ द कॉटन बॅग्स, पेपर बॅग्स इन्स्टेड ऑफ द प्लॅस्टिक. प्लॅस्टिकला तर गव्हर्नमेंटने बॅन केलं महाराष्ट्रामध्ये, माहिती आहे ना तुम्हाला? नो प्लॅस्टिक प्लॅस्टिक तुम्ही यूज करू शकत नाही. डिझायनिंग न्यू प्लॅन्स म्हणजे तुम्ही नवीन प्लॅन काय करू शकता प्रिव्हेन्शनसाठी. त्यानंतर फॅक्टर हार्मफुल टू द एन्व्हायरमेंट, त्यानंतर कुठले फॅक्टर जे हार्मफुल आहेत एन्व्हायरमेंटला त्यानुसार तुम्ही प्रिव्हेन्शन करू शकता. आता प्रिझर्वेशन म्हणजे प्रिझर्व केलं पाहिजे. प्रिझर्विंग द व्हॉट एव्हर हॅज बीन लेफ्ट ओव्हर म्हणजे जे आता राहिलंय त्याचं प्रिझर्व केलं पाहिजे. उदाहरणार्थ तुम्हाला आता जे सांगितलं की खिलार बुलक किंवा काऊ ते प्रिझर्व केलं पाहिजे, किंवा नाहीतर ते काही दिवसांनी ते पण एक्सटिंक्ट होत जाईल. बिकॉज आता माणसांनी जर्सी गाई आणि बफेलो वगैरे असं सुरू केलं ना, त्यामुळे त्या काऊज वापरत नाही कोण. वाईल्ड लाईफ पण येऊ शकतं ना? हो, लाईफ पण वाईल्ड लाईफ. आता आपण वाईल्ड लाईफ मध्ये पण प्रिझर्व करायला पाहिजे. म्हणजे टायगर, सगळ्यात जास्त टायगर इंडियात आहेत ना काहीतरी, तर ते टायगर प्रिझर्व केले पाहिजेत. ओके. सगळे प्राणी म्हणजे पॅरेट असेल, सगळे जे अॅनिमल्स तुम्हाला म्हणजे जे कमी होत चाललेत ते. रेमेडीज टू प्रिव्हेंट फर्दर लॉस म्हणजे रेमेडीज म्हणजे उपाय.
हा काय उपाय शोधले पाहिजेत? तुम्ही सांगा कुठले कुठले उपाय केले पाहिजेत एखादं जर होत असेल तर. आता त्या माळढोकसाठी गव्हर्नमेंटने तिथला रोडचं कन्स्ट्रक्शन थांबवलं. रोड मोठा केला तर त्यांच्या स्पीसीजला धोका होईल म्हणून तिथला रोडचं काम थांबवलं होतं. असे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स गव्हर्नमेंट घेत आहे. प्रिझर्विंग अननोन रिजन जे आपल्याला माहीत नाहीत त्या ठिकाणी स्पेसीज आहेत ते आपण प्रिझर्व केले पाहिजेत. आता कॉन्झर्विंग द अवेलेबल रिसोर्सेस, जे आपल्याकडे आत्ता रिसोर्सेस आहेत त्या रिसोर्सेस आपण कॉन्झर्व केले पाहिजे. समजा एखादी वेल आहे म्हणजे विहीर आहे, तर त्या विहिरीमध्ये काय बायोडायव्हर्सिटी असेल, त्याच्या अवतीभोवतीची जी बायोडायव्हर्सिटी असेल ती पण आपण कॉन्झर्व केली पाहिजे. ओके. त्यानंतर एखादी रिव्हर असेल तर रिव्हरची बायोडायव्हर्सिटी कॉन्झर्व केली पाहिजे. कंट्रोल कसं, प्रिव्हेंटिंग द हार्म्स म्हणजे जे धोकादायक आहेत ते हार्म्स थांबवायचे. स्टॉपिंग द हार्मफुल ऍक्टिव्हिटीज म्हणजे कुठल्या गोष्टीमुळं त्याला हार्म होणार आहे त्या थांबवणे. चेंजिंग द माइंडसेट सगळ्यात महत्वाचे की त्यांची मानसिक वृत्ती बदलली पाहिजे. आणि प्रोडक्शन रायव्हल ऑफ हार्म फॅक्टर्स ऑफ एन्व्हायरमेंट म्हणजे तुम्हाला ज्याची हानी होणार आहे ती थांबवली पाहिजे. ओके. अटेम्प्टिंग इनोव्हेशन नवीन नवीन गोष्टी आणायच्या. हा चार्ट डिस्कशनला आहे. सगळ्यात अवेअरनेस, प्रिव्हेन्शन, प्रिझर्वेशन, कॉन्झर्वेशन, कंट्रोल आणि प्रोडक्शन हे आहे. बरं आहे. आता थोडासा टॉपिक घ्यायचा का कम्प्लीट करायचंय? सर ते थोडंसंच आहे ना, ते कम्प्लीट करा ना तो पॉईंट. हॉटस्पॉट ऑफ बायोडायव्हर्सिटी ना. येस, हो सर. आता हॉटस्पॉट ऑफ बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय सांगतो. 34 हायली सेन्सिटिव्ह बायोडायव्हर्सिटी स्पॉट्स आर रिपोर्टेड. म्हणजे 34 हायली बायोडायव्हर्सिटी म्हणजे इथली बायोडायव्हर्सिटी धोक्यात आहे असं ऑल ओव्हर द वर्ल्ड त्यांनी डिक्लेअर केलं सेन्सिटिव्ह. सच एरिया हॅड बीन वन्स ऑक्युपायड 15.7% एरिया ऑफ द अर्थ. म्हणजे असे जे 34 हायली सेन्सिटिव्ह एरिया आहेत ते किती आहेत अर्थवरती पर्सेंटेज, तर 50.7 म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात आहेत. ॲट प्रेझेंट 86% ऑफ दिस सेन्सिटिव्ह एरिया आर ऑलरेडी डिस्ट्रॉइड. म्हणजे त्यांनी वर्ल्डमध्ये हॉटस्पॉट जिथं बायोडायव्हर्सिटी धोक्यात आहे असे हॉटस्पॉट म्हणजे ते करोनामध्ये असायचे ना हॉटस्पॉट की तिथं जास्त पेशंट आहेत, तसं इथं 34 हायली सेन्सिटिव्ह बायोडायव्हर्सिटी. सेन्सिटिव्ह म्हणजे संवेदनशील झालेलं आहे म्हणजे तिथली बायोडायव्हर्सिटी संपत आलेली आहे असे 34 हायली सेन्सिटिव्ह डिक्लेअर केले ते वर्ल्डमध्ये. तर हे 34 जे एरिया आहेत त्याचं एरिया जे 34 हॉटस्पॉट आहेत त्यांचा एरिया किती होता, तर 15.7 म्हणजे खूप मोठा एरिया होता अर्थ. त्यात पण जेव्हा हे डिक्लेअर केलं तेव्हा आता या कंडिशनला 86% ऑफ सेन्सिटिव्ह एरिया ऑलरेडी डिस्ट्रॉइड. म्हणजे ह्यातील 57 एरिया मधले 86% हे ऑलरेडी डिस्ट्रॉइड झालेत आणि फक्त 14% आता तिथं आहेत, अस्तित्वात आहेत. म्हणजे प्रेझेंटली ओनली 2.3 एरिया ऑफ द अर्थ हॅज बीन लेफ्ट ओव्हर द सेन्सिटिव्ह हॉटस्पॉट. म्हणजे फक्त 2.3% एरिया ह्या जो 34 सेन्सिटिव्ह एरिया त्यातला शिल्लक आहे म्हणजे लेफ्ट ओव्हर द सेन्सिटिव्ह सर हॉटस्पॉट. म्हणजे आधी खूप होतं ना सेन्सिटिव्ह, आता कमी. नाही पण डिस्ट्रॉय झाले ना 86%. सेन्सिटिव्ह एरिया ऑलरेडी डिस्ट्रॉइड. येस. म्हणजे आता फक्त सेन्सिटिव्ह 2.3% राहिलाय. इट इन्क्लुड्स किती त्याच्यात प्लांट्स आहेत, 1,50,000 एवढे प्लांट स्पीसीज आहेत विच आर 50% ऑफ द वर्ल्ड काउंट. म्हणजे वर्ल्ड मध्ये समजा 30 किती प्लांट्स आहेत, 3 लाख प्लांट्स आहेत. ओके, 3 lakhs. तर त्यातले 150 ह्या स्पीसीज हे झालेत सेन्सिटिव्ह. इट इज इन्क्लूड 150 प्लांट स्पीसीज. म्हणजे सेन्सिटिव्ह एरियातल्या फक्त एवढ्या 1,50,000 स्पीसीज ह्या डिस्ट्रॉय झालेत आतापर्यंत. म्हणजे लक्षात आलं का, 1,50,000 प्लांट स्पीसीज म्हणजे आता फक्त एवढे प्लांट शिल्लक आहे. स्पेसीज एवढे प्लांट स्पेसीज म्हणजे मँगो, त्यानंतर बनियन ट्रीज, त्यानंतर
निलगिरी ट्रीज असे जे आहेत, ज्या ट्रीचे किती आहेत, 1,50,000 एवढे आहेत आणि त्याच्यातले एवढे ऑलरेडी डिस्ट्रॉय झालेत आणि हे आत्ता केलं असेल काउंटिंग एक 100 इयर्स. त्याच्या अगोदर त्यापेक्षा प्रमाण जास्त असेल. लक्षात आलंय का तुमच्या मला काय म्हणायचं? हो सर. म्हणजे हो सर. तर हे डिस्ट्रॉय झाल्यामुळे नक्कीच एन्व्हायरमेंट वरती इफेक्ट झालाय. ॲज फार ॲज इंडिया कन्सिडर, आउट ऑफ 130 स्पीसीज ऑफ ॲनिमल्स, म्हणजे एक 135 स्पीसीज ऑफ ॲनिमल्स अँड 85 स्पीसीज आर फाउंड इन जंगल्स ऑफ ईस्टर्न रिजन्स. त्या इंडियाचा जर विचार केला तर 135 स्पीसीज या ॲनिमल मधले आहेत, म्हणजे जे डिस्ट्रॉय झालेले आहेत. 85 स्पीसीज आर फाउंड इन जंगल्स ऑफ ईस्टर्न, आणि त्यातल्या 85 स्पीसीज ज्या आहेत त्या जंगल ऑफ ईस्टर्न रिजन मध्ये, त्या जंगलामध्ये त्या सापडतात. ईशान्य, ईस्टर्न म्हणजे ईशान्येकडच्या भागातल्या स्पीसीज रिजन. अबाउट 1,500 एंडेमिक प्लांट्स स्पीसीज आर फाउंड इन वेस्टर्न घाट. वेस्टर्न घाट म्हणजे पश्चिम महाराष्ट्र, म्हणजे आपला जो आहे ना तो पश्चिम वेस्टर्न भागामध्ये. एंडेमिक म्हणजे काय? प्रदेश म्हणजे एरिया, एंडेमिक म्हणजे एरिया. आता वेस्टर्न, ईस्टर्न भाग असं जे वेगवेगळे आहेत, कोकण एरिया जे असे आहेत ना, तर वेस्टर्न मधल्या एवढ्या एंडेमिक 1,500 एंडेमिक प्लांट स्पीसीज आर फाउंड इन वेस्टर्न घाट. फक्त पश्चिम घाटावरती एवढ्या स्पीसीज सापडतात. आउट ऑफ दिस टोटल प्लांट स्पीसीज इन द एंटायर वर्ल्ड, 50,000 आर एंडेमिक म्हणजे त्या प्रदेशात सापडतात. कलेक्ट मोर इन्फॉर्मेशन अबाउट लोकेशन ऑफ दिस हॉटस्पॉट्स प्रेझेंट इन द वर्ल्ड. आता तुम्ही गुगलला सर्च मारला की हॉटस्पॉट सेन्सिटिव्ह एरिया तर तुम्हाला सापडतील. तर हे हॉटस्पॉट ऑफ बायोडायव्हर्सिटी कळला का टॉपिक तुम्हाला? हो सर, कळाला. सर. हे एखाद्या वेळेस 1-2 मार्काला येऊ शकतं क्वेश्चन्स. ओके, आता पुढचं टॉपिक आपण उद्या घेऊ. उद्या आहे लेक्चर 8:15 ला. ओके सर. ओके, ओके सर. हा चॅप्टर उद्या संपेल आणि आपण क्वेश्चन आन्सर्स पण उद्या होतील. ओके. ओके सर. ओके, कुणाला काही शंका असेल तर विचारा. ओके. सर.